सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। पुढील 2 ते 3 तासामध्ये आज मध्यरात्रीला मित्रांनो 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। सर्वांना मित्रांनो एक तातडीचा मेसेज आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं। तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर मित्रांनो आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला आज पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज मध्यरात्रीला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, सिल्लोड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सोलापूर, अकलूज या भागामध्ये देखील, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बार्शी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पुणे या भागामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये या चारही जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सांगली, विटा, कराड, तासगाव या ठिकाणी, इस्लामपूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजे या ठिकाणी पुढील काही तासात मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच संपूर्ण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मित्रांनो पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। ढगफुटी सदृश्य पाऊस या भागामध्ये देखील पाहायला मिळतोय। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील काही तासात आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपल्याला गोंदिया, नागपूर या ठिकाणी, भंडारा, चंद्रपूर या भागात या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची, इतर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, नाशिक, मालेगाव तसेच नंदुरबार या भागामध्ये आपल्याला, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला पाहायला मिळत आहे। मित्रांनो आज सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। तुमच्या भागात देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा। तुम्ही व्हिडिओ कोणत्या लोकेशनवर पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा। व हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट या ठिकाणी चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।